घेतल्या होत्या आणि फलंदाजी करताना तब्बल 7 धावा भावेशने बनवल्या। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर भावेश पवार यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। भावेश पवार। सन्माननीय संदीपजी दहीफळे साहेबांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। सन्माननीय संदीपजी दहीफळे यांना विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठाची शोभा वाढवू। भावेश पवार यांना यायचंय आणि मी आयोजकांना विनंती करतो आपण पाहुण्यांना घेऊन यायचं। पाहुणे टूर्नामेंट केलं आणि अजून तुझं काय सल्ला असेल तुम्ही आयोजकांना देऊ शकता। मी फर्स्ट टाइम आलो इथे आणि जेव्हा ग्राउंडमध्ये एंट्री मारली तर असं वाटतं की रणजित चषक चालू आहे। खूप चांगली अशी मेहनत केली त्यांनी आणि फर्स्ट टाइम आहे बोलला तर खूप चांगलं असं केलं आहे। ऑल द बेस्ट। तुमचा वेळ देखील तितकाच मत तुम्ही देखील रेस्ट करा कारण सांग रात्री केंद्रीय राज्यामध्ये चषकामध्ये ते खेळले होते आणि आता रेस्ट हवाय त्यांना। तर आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या दिशेने। त्या ठिकाणी लगेच आपण कमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत। यस ग्राउंड्समॅन आम्ही पाठवू बॅटर हा 2 बॅटर्स पाठवू द्या। आरकेमुळे आपली जास्त वेळ घेऊ नका। आपण वेळ वाचवण्यासाठी वारंवार सूचना करतो। आरकेवर आपले 2 बॅटर्स पाठवून द्या आणि जसा पहिला डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया सन्माननीय कैलास पटेल सरांना। बॅक टू क्रिकेट बॅक टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। सूर्यकांत दिवान जे क्रिकेटला सुद्धा खेळत आहेत परंतु आज मॅच रेफरी म्हणून ते काम पाहणार आहेत। थँक्यू। चांगलं आयोजन चांगलं नियोजन जेवढं म्हणेन तेवढं फार कमी आहे या स्पर्धेच्या बद्दल। तर मित्रांनो आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय आरके मोरवा वर्सेस न्यू गोल्डन पोसरी यांच्यामध्ये हा सामना सुरू होतो आहे। आतापर्यंत बघितलं 4 सामने पहिल्या फेरीतील पार पडलेले आहेत आणि हा बघितला आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय। तर पहिला सामना ज्या सामन्यामध्ये आरके मोरवा संघाच्या माध्यमातून नितेश यांनी चांगली कामगिरी केली। 2 षटकामध्ये 8 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केला होता। त्याच्यानंतर पोसरी संघाचा मनीष हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ठरला। तिसऱ्या सामन्यामध्ये बघितला आदित्य शेट्टे ज्याने की अप्रतिम कामगिरी केली मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतला। त्याच्यानंतर चौथा सामना नुकताच संपला आणि भावेश पवारने बघितला आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला इकडे। या ठिकाणी संगीत मात्रे आलेले आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज संगीत आपण व्यासपीठावर बसायचं आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोदजी मात्रे यांचे सुपुत्र विनोदजी मात्रे साहेबांविषयी म्हणायचं गेलं तर मित्रांनो 1990 साली ज्यांना मास्टर्स क्रिकेट आणलं खऱ्या अर्थानं त्यांचे सुपुत्र या ठिकाणी संगीत मात्रे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील ते आम्ही हार्दिक स्वागत करतोय। वेलकम संगीत। नाणेफेचा कौल बघितला आपण तर झाला आणि त्याच्यानंतर बघितला आपण सामन्याला आता मात्र सुरुवात झाली। दोन्ही संघ बघितला आरके मोरवा आणि न्यू गोल्डन पोसरी संघ सज्ज होतोय। पोसरी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे आणि मोरवा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे। मोरवा संघाने सकाळी महागिरी संघाला पराभूत केलं आणि पोसरी संघाने सकाळी बघितलं वाघबेल संघाला पराभूत केलेला आहे। तर हे दोन्ही संघ आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। 6 षटकांचा हा सामना आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि सुरू होतो यावेळेस पहिल्या चेंडूने। यावेळेस पहिला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला। एक मोठासा सिरा पाहायला मिळतोय आणि कार्पेटच्या पद्धतीने तो चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय। एक धाव येते। एकेरी धाव्याने आरके मोरवा इज ऑन द मार्क हिअर
हरीश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय, मिथुनला आपलं अजूनही खातं उघडायचं आहे आणि मिथुन प्रथमच सामोरे जाणार आहे गोलंदाज मनीष यांना. मनीषला कोण विसरणार आहे मित्रांनो, मनीष तत्रे ज्यांना की रासायने एक्सप्रेस असं म्हटलं जातंय. मला आठवतंय डोंबिवली एक्सप्रेस निलेश कुलकर्णी यांना म्हटलं जायचं आणि रासायनीच्या माध्यमातून बघितलं आपण तर मनीष तात्रे यांना रासायनी एक्सप्रेस असं म्हटलं जाते. तो गोलंदाज पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता ऑन साईडला, बॅटवरती पहिल्यांदा घेतोय फलंदाज, ऑन साईडला सिंगल येते. बघितलं की 6 षटकांचा सामना आहे. सुरुवाती थोडीशी स्लोअर करायला हवी, त्या पद्धतीने बघितलं आपण मोरवा संघ सुरुवात करतोय या ठिकाणी. तर सिंगल्स आणि डबल्सला रोटेट करतोय यावेळेस मोरवा संघ. मागचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत गेलेला होता मोरवा संघासाठी, शेवटच्या टप्प्यापर्यंत गेला होता आणि विजयश्री खेचून आणली बघितलं आपण मोरवा संघाने. त्या कारणास्तव इथे दिसतोय आपल्याला बघितलं मोरवा संघ. फिल्डिंगला बघितलं आपण पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं आपण तर सिलिमिडॉन सुद्धा पाहायला मिळते. ऑन साईडला गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये. बघितलं आपण सिंगल कंप्लीट केली जाते. पहिला पब्लिक झाली होती. गॅदर करतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. 3 या धावसंख्येवरती. हरेश खेळतोय 2 वरती, मिथुन खेळतोय 1 वरती. आरके मोरवा संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. भारत राऊत. नक्कीच यावेळेस मी तर म्हणेल की थोडंसं विचारपूर्वक आर के संघानं खेळ करायला हवा. यावेळेस मोठा फाटका त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र फक्त 1 धाव ही अंकित केली जाईल आर के मोरवा. या संघाविषयी म्हणायचं गेलं तर जवळजवळ कैलास पाटील आपल्या माहितीनुसार ही आर केची 3री पिढी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहे. कारण खूप नक्कीच. मोठा इतिहास आहे आर केचा देखील. नक्कीच बघितलं आपण 4 धावा झाल्या आहेत. आपण बघितलं मुर्दा असो, राई असो, मोरवा असो, प्रचंड क्रिकेट आहे आपण बघितलं तर. पण भरपूर क्रिकेटर्स पुढे आलेले आहेत. आपण बघितलं आज सुद्धा बघितलं यंग क्रिकेटर असो किंवा मास्टरचं क्रिकेट असो. आज आपण हाय क्लास क्रिकेटला का बघतो, कारण बघितलं आपण क्रिकेटचा दर्जा वाढलेला आहे मीरा भाईंदरमध्ये. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय मनीष 5व्या चेंडूसाठी. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू निघून जातोय ऑफ साईडला. बघता बघता 1 धाव पूर्ण केली जाते. बघा काय केलंय मनीषने. 1 1 1 1 आणि 1 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावा दिलेत. त्या कारणास्तव मोरवा संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा सामना आहे. मनीष संधी देत नाहीये आणि मोरवा संघ सुद्धा बघितलं आपण तर मोठे फटके लावत नाही. त्याचं कारण पहिलं षटक आहे. बघितलं आपण थोडंसं रिस्क घेत नाहीये कारण 6 षटकांचा इथे सामना आहे. लेग स्टंपवरती चेंडू होता तरी देखील ऑफ साईडला ते चेंडूला खेळतोय फलंदाज. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची संख्या बघितल्या 6 वरती पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर के मोरवा संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती पोसरीच्या विरुद्ध. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा मोरवा वर्सेस पोसरी या सामन्याकडे आपण येऊया. वेलकम डीजे. मैत्री चषक जोरान हाय साई सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्री चषक भरविला. कोळवंद गावाचे मैदानावर मैत्री चषक जोरान थँक्यू. खरोखर प्रामाणिकपणे बघितलं क्रिकेटरांचं काम आपल्याला पाहायला मिळते. प्रामाणिक बघितलं आपण प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी काम पाहायला मिळते. म्हटलं गेलं आहे गरजवंत्याला दिलेलं दान, प्रामाणिक केलेलं काम आणि ईश्वराची घेतलेले नाम कधी व्यर्थ जात नाही. आणि बघितलं आपण तर सच्चाईने बघितलं आपण हे कार्य केले जाते. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. इथे पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. विशाल येतोय, एक नौखा गोलंदाज. विशाल यांना कोण विसरणार आहे मित्रांनो. तर विशाल ज्याने की मागच्या सामन्यामध्ये षटक हाताळलं होतं, एक चांगला गोलंदाज गणला तो विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय फ्रेममध्ये. समोर बघितलं आपण मिथुन पाहायला मिळतोय. तर मिथुन 3 वरती खेळतोय, हरीश 3 वरती खेळतोय. आज बघितलं 60च्या पुढे कोणताही संघ गेलेला नाही आहे. त्याचं कारण बघितलं क्लायमेट थोडंसं चेंज झालं आहे. कारण बघितलं हवा आपण बघितलं तर दुपारच्या वेळेस थोडीशी वेगान असते. आज थोडीशी हवा थोडीशी मंदावले थंडावले आणि त्या कारणास्तव बघितलं आपण तर धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते आजच्या या दिवसामध्ये. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं आहे. विकेट किपर बघितलं फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये.
ऑफ स्टंपवरती चेंडू होता, खेळायचा होता स्ट्रेट, चेंडू ऑन साईडला निघून जातोय. स्वतः विकेट किपर ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्या ठिकाणी निघून जात आहेत. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येवरती. तर 7 सगळ्या धावा ज्या आल्यात त्या सिंगल 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 सिंगलच्या रूपानेच आलेल्या आहेत. लक्षात ठेवा 7 जुलैला बघितलं आपण महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म झाला होता. तो 7चा आकडा इथे पाहायला मिळतोय मित्रांनो. ट्रेमेंडियस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर. दिस इज द फर्स्ट डे ऑफ द टुर्नामेंट हियर अँड वॉट अ क्रिकेट. मैत्री चषक एक यशस्वी वाट चालीकडे आपल्याला पाहायला मिळते या पहिल्याच दिवसामध्ये. एक यशस्वी पाऊल म्हणायला का हरकत नाही आहे. खरोखर मिलिंद म्हात्रे अँड कंपनी तुमचा आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. टू माइंड्समध्ये होता फलंदाज, खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. पण तो काय डिलिव्हरी हाताळलंय त्या कारणासह एक चांगला गोलंदाज विशाल भोईर हा गणला जातोय. त्या कारणासह मयूर पाटील यांचं क्रिकेटमध्ये चांगलं नाव घेतलं आहे. त्या कारणासह मनीष तात्रे यांना चांगलं ओळखलं जातं. त्या कारणासह अखिल भोईर यांना रसायने सांगण्यामध्ये एक वेगळा मान आहे मी म्हणेन. यस भारतराव. नक्कीच मी सकाळी देखील उल्लेख केला होता. खास करून कैलास पाटील रसायन म्हटलं तर एक मोठं नाव खास करून म्हणायचं गेलं ज्यांना सुप्रीमो मास्टर चषक पुढे आणला ते म्हणजे अण्णा गावडे. या व्यक्तीचा देखील नावाचा उल्लेख वारंवार केला जाईल. कारण एक मोठी स्पर्धा रसायनच्या माध्यमातून ती शिवसेनेची सर्वात मोठी स्पर्धा ती पुढे आली होती. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजे फाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अंतिम क्षणी मात्र पहिला पण तर या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. मैत्री चषक मैत्रीच्या माध्यमातून एक चषक खेळवलं जात आहे आणि एक नक्कीच जवळपास जर कैलास पाटील आपण विचार केला तर 150 ते 250 मुलांचा हा ग्रुप आहे. तर एक कुठेतरी म्हणायचं गेलं तर घोडबंदर संघाच्या यंग मुलांचा हा ग्रुप आणि जवळपास 150 मुलं म्हणजे एकोपा किती आहे कैलास पाटील या माध्यमातून एकोपा पाहायला मिळतोय घोडबंदर नगरीचा. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे की षटकार असेल. Yes, it is a big year. It is a big year. It is a magnificent. It is a 6 year. षटकार येतोय. वेलकम डीजे. मोरवा संघाला 15 या धावसंख्येवरती. आता मात्र गाडी रम पंप सुरू झाले मोरवा संघासाठी. षटकाराने बॅट तापते फलंदाज बघितला हरेश यांची. षटकाराने हरेश मात्र वेगाने धाव काढतोय. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच अशोक राऊत आमच्याकडे वळत आहेत. तर पंच अशोक राऊत आणि त्याच्यानंतर बघ विशाल नाईक हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन फ्रॉम गोडदेव अँड अनदर फ्रॉम नवगरियर. हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या रूपाने धावसंख्या बघितल्या आपण 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. तर मित्रांनो म्हटलं गेलं आहे ग्रेट थिंग्स इन द बिग टुर्नामेंट आर नेव्हर डन बाय वन पर्सन, दे आर डन बाय अ टीम ऑफ पीपल. म्हणजे बघितलं आपण तर खास करून ज्यावेळेस तुम्ही आयोजन करता किंवा क्रिकेटला खेळता ते एकाचं काम नसते तर पूर्ण संघटित काम असते. लक्षात ठेवा. तर नक्कीच ती आठवण होते या शब्दांच्या माध्यमातून. लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच अशोक राऊत आमच्याकडे वळत आहेत. अवंतर धावत भर होते आणि अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 17 या धावसंख्येवरती 17 इज द स्कोर हियर. सोपा सामना नाही आहे कारण मोरवा संघ झुंजाला झुंज देणार आहे. रसायन संघ सुद्धा सोडणार नाही आहे. दोन्ही संघ तुल्यमान आहेत. लक्षात ठेवा. दोन्ही संघ बघितला आपण तर मोठे संघ आहेत. एका बाजूने बघितला आपण टाणा पनवेलचा बघितला एक मोठा संघ पाहाल. दुसऱ्या बाजूने बघितला आपण तर या ठिकाणी मीरा भाईंदरचा संघ पाहायला मिळतोय. पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहील. याचे प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहील. याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. प्लीज क्षेत्रक्षण सजवायचं विनंती करतोय तुम्हाला. धावसंख्या 17. नक्कीच हे जे मैदान आहे मला अजूनही आठवत आहे पहिली MBPL जी पार पडली. व्हॉट अ क्राऊड. काय प्रेक्षक वर्ग होता. आपण बघितलं नाईटला तो प्रेक्षक वर्ग तुम्ही जर बघितला असेल भारत राऊत तर अप्रतिम. आणि शेवटच्या चेंडू जेव्हा धाव हवी होती तेव्हा खास करून ती मजा वेगळी होती आणि काय मी म्हणेन ती तो रोमांच होता. ती आठवण होते या मैदानाच्या बाबतीत. धावसंख्या 17 पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. तेच तर बुलेट चेंडू होता. तितका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू बघितला डीप मिडविकेटकडे निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय पण तो एक धाव रोखू शकलेला नाहीत क्षेत्ररक्षक. एकेरी धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते.
18 या धावसंख्येवरती धावा आहेत 18. षटक मार्गस्थ आहे दुसरं. रोमांचक सामना सुरू आहे मोरवा वर्सेस पोसरी यांच्यामध्ये. मोरवा संघ प्रथम फलंदाजी करतोय. ब्लॉक होलचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बघितला आपण ऑन त्याच दिशेमध्ये तो चेंडू निघून जातोय. परंतु यावेळेस कार्पेटच्या पद्धतीने हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. 19 या धावसंख्येवरती षटक क्रमांक दुसरं संपलं जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 पाहायला मिळते. अजूनही 4 षटकांचा खेळ पहिल्या इनिंग मधला बाकी आहे. मी डीजे कडे जातोय आणि पुन्हा एकदा मोरवा वर्सेस पोसरी या सामन्याकडे येतोय. वेलकम डीजे. तेरा धावा खर्च केल्या आणि त्या कारणास्तव 19 धावांपर्यंत पोहोचलेला आहे मोरवा संघ. एका बाजूने बघितलं आपण ठाणा पनवेल पट्ट्यातील पोसरी संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मीरा भाईंदरचा मोरवा संघ. मात्र हे दोन्ही संघ मीरा भाईंदर संघ हा घरचा संघ आहे मी म्हणेन. परंतु बघितलं आपण पोसरी संघ सगळं आपला संघ आहे. परंतु पोसरी संघ इथपर्यंत आला एवढ्या लांबून आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सकाळच्या वेळेस महागिरीचा संघ सुद्धा इथे दाखल झाला होता. पहिला मी म्हणे सामना असून सुद्धा मी त्यांचं सुद्धा जर ते लाईव्हला ऐकत असेल तर त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. मनीष तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. मनीष बघितलं आपण तत्रे सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तोच मनीष पुन्हा एकदा येतोय. यावेळेस पहिल्या चेंडूला बघितलं आपण जवळजवळ काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय तो चेंडू. तर काव कॉर्नर हे नाव हे शब्द बघितलं गायीपासून मित्रांनो आला होता आणि ते नाव बघितलं त्या क्षेत्राला पडलं गेलं. इथे मात्र धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 20 या धावसंख्या. 20-20चा थरार आपण बघितलाय. परंतु हे 6-6चा थर आहे म्हणजे 6 षटकांचा थरार आहे. गोलंदाज मनीष सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. समोर फलंदाज हरीश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्की होता परंतु स्ट्रेट खेळतोय फलंदाज. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. करणे धावसंख्या 24 वरती आपल्याला पाहायला मिळते. 24 इज अ स्कोर हिअर. फिल्डिंगला बघितलं आपण व्ही शेप मध्ये पाठीमागे शॉर्ट फाईन लेग शॉर्ट तडमेन सुद्धा पाहायला मिळते. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न और ये लगा छक्का यहां पर. 6 रन. वेलकम डीजे. या 30 धावा उभारण्यासाठी आतापर्यंत 2 षटकार ठोकले गेलेत आणि 1 चौकार या इनिंग मध्ये पाहायला भेटलेला आहे मित्रांनो. 11 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत मनीष यांच्या गोलंदाजीमध्ये. पिक करायचा होता. बॅट वेगळ्या दिशेमध्ये, चेंडू वेगळ्या दिशेमध्ये, फुटवर्क थोडंसं चुकलं जातंय आणि त्या कारणास्तव डॉट चेंडूची सांगता संपली जाते. आता चूक मांडलं असेल मनीषने. त्याचं कारण बघितलं आता पहिल्या चेंडू नंतर हा चौथा चेंडू त्याचा सुरक्षित पडतोय.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, म्हणजे तिसऱ्या षटकातील. त्याचा कोट्याचा विचार केला अजूनपर्यंत 10 चेंडू त्यांचे संपले गेले आहेत आणि या 10 चेंडूंचा विचार केला आतापर्यंत बघितला आपण तर जवळजवळ 15 धावा त्यांनी खर्च केलेत. सिंगल येते, दुसऱ्या धाव्यासाठी रोटेट झालाय, रनआउटचा मौका आहे मात्र गमावतोय बघितला आपण. तर क्षेत्ररक्षक 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. 32 या धावसंख्येवरती 32. अकरा चेंडू मध्ये बघितला आपण जवळजवळ बघितला आपण तर 20 पेक्षा जास्त धावा बघितला आपण दिले आहेत मनीषने. इथे मात्र गॅपचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि गडी बाद. नो चान्स फॉर अ बॅट्समॅन हियर. वेलकम डीजे. मित्रांनो, मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी करा मित्रांनो. तर नक्कीच या मैत्री शब्दाच्या माध्यमातून अनेक शब्द आपल्याला आठवतात या ठिकाणी. तर 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक प्लीज, पाणी घेऊन जायचं आहे, लवकर जायचं आहे कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर पाणी आणि वाणी मित्रांनो जपून वापरा असं म्हटलं गेलं आहे कारण पाण्याची कमतरता जर भासली तर तुम्हाला पुढे प्रश्न येऊ शकतो. जर वाणी एखादी चुकीची वापरली तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्याकरता पाणी आणि वाणी ही जपून वापरा. डीजेला मी संधी देतोय आणि पुन्हा एकदा या मॅचकडे येतोय. वेलकम. थँक्यू डीजे. धावसंख्या बघितली 32 पाहायला मिळते मोरवा संघाची. 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे. पहिल्या इनिंग मधला यावेळेस खेळ संपला गेला आहे. ड्रिंक्स ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. उद्या 24 तारखेचा गुरुवारचा शुभ दिवस, साईबाबांचा तो शुभ दिवस आणि त्या दिवशी आपण बघितलं तर घोडबंदर बॉईज, घोडबंदर हा संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोलचेचा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारिवलीचा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अजून एक कोलचेचा संघ पाहायला मिळेल. वाकलांचा संघ, केतन मात्रे अँड कंपनी तो संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गावदेवी बालकोंचा संघ, त्याच्यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ आणि वीर तानाजी दापोडे हा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर उद्या यायला विसरू नका. उद्या सुद्धा ती ताटामधली मेजवानी आहे तर उद्या यायला विसरू नका, लक्षात ठेवा. मी डीजे कडे जातोय आणि मॅच कडे पुन्हा एकदा येतोय. वेलकम डीजे. रंगाचे टी शर्ट घालून मैत्रीच्या शक्ती शोभा वाढविता. काय मारता चौकात काय मारता नये नये प्राईज जिंकता. रंगाचे टी शर्ट घालून मैत्रीच्या शक्ती शोभा वाढविता. आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मैत्रीच्या शक्ती दरारा. पोरबंदर गावाची पोरं मिळून मैत्रीच्या शक्ती भरविला. गावागावात लोक जमलाय मैत्रीच्या शकला नुरायला. 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 नक्कीच रसायने गावातील अजून एक गोलंदाज बघितला आपण तर मयूर पाटील सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय मित्रांनो. तर मयूर पाटील सकाळी उल्लेख केला होता तर मयूर पाटीलच्या नावावरती जवळजवळ 7 बाईक्स आहेत, लक्षात ठेवा. मला अजूनही आठवतंय वाकलांची उद्या टीम आहे. उद्या केतन मात्रे सुद्धा येतील यात काही शंका नाही. त्याच्या नावावर सुद्धा अनेक बाईक्स आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. तर अनेक आठवणी आहेत ज्या ज्या वेळेस खेळाडू पुढे येतील त्यावेळेस आम्ही त्यांचा उल्लेख जरूर करू. मयूर पाटील सज्ज होतोय, 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. आतापर्यंत मनीषचा वापर केलाय. मनीषने 2 षटकं हाताळले होते, विशालने 1 षटक हाताळलं होतं आणि आता मात्र मयूर पाटील यस डेडबॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. ऑन साईडला चेंडू बघितला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय, क्षेत्रशः वेगाने येतोय. 2 धावा येतील.
रनिंग मिडविकेट विकेट अतिशय छान पाहायला मिळते. 2 धावा येतात आणि 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते 34 या धावसंख्येवरती. 34 इज अ स्कोर हियर. यू आर वॉचिंग द क्रिकेट बिटवीन मोरवा अँड पोस्त्री हियर अँड मोरवा इज बॅटिंग फर्स्ट. हुक करायचा होता चेंडूला, मात्र बघितला बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये आणि बघितला बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल घेतोय बघितला हा गोलंदाज. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण येऊया. वेलकम डीजे. नवघर संघाचे कर्णधार आणि गोरसाई बी संघाचे कर्णधार दोन्ही कॅप्टन इनिंग संपायच्या आत आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. जितू पॅकर नवघर कॅप्टन आणि गोरसाई बी कॅप्टन इनिंग संपायच्या आत आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर मग असे उमेश वाघ सुद्धा बघितलं आपण विकेटवरती होता. उमेश वाघ बाद झालाय. अनेक आठवणी होत्या त्यांच्या. मी म्हणेन विनर्सच्या माध्यमातून सुद्धा ओपन क्रिकेटला त्यांनी खेळलं होतं. अनेक मोठ्या संघाच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेटला खेळलं होतं. मात्र तो खेळाडू बाद होऊन तंबूमध्ये परततोय. 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी उभारल्या. 34 धावा फलकावरती पाहायला मिळतोय. विकी सारखा खेळाडू यावेळेस पाहायला मिळतोय. आता मात्र विकी आणि मिथुनी जोडी पाहायला मिळते. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव येते. एकेरी धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते 35 या धावसंख्येवरती. 35 इज अ स्कोर. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य संदीप म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचा आदर सत्कार केला जाईल यात काही शंका नाही आहे. पण एकदा मॅचकडे मयूर पाटील यांचा हा 4था चेंडू असणार आहे. इथे मात्र चेंडूला बघितला आपण डीप मध्ये खेळतोय फलंदाज. ये लगा यहाँ पर लंबा छक्का. 6 रन. तर लॉंग ऑनच्या क्षेत्रावरून बघितलं आपण त्या चेंडूला धाडलंय. गडी बाद. मागच्या चेंडूवरती षटकार. या चेंडूवरती बघितलं गडी बाद. डीजे. धावसंख्या आपण 41 बघतोय या ठिकाणी. आतापर्यंत बघितलं आपण हरीश यांना बघितलं ज्याने 24 धावा भरल्या. मिथून बाद होतोय 12 या धावसंख्येवरती. एक षटकार सुद्धा बघितला. उमेश वाघ जास्त काही करू शकला नाही. फक्त 2 धावा त्याने उभारल्या. विकी आणि अनिकेत ही जोडी आता मात्र विकेटवरती. डीप मध्ये फुटवर्कचा चांगला वापर. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक आणि इथे येतोय षटकार. 6 धावा. ते पाहायला मिळत आहेत. 47 इज द स्कोर ऑफ मोरवा हियर. आणि बघितलं आपण विकी षटकार टोकत असताना बघितलं आपण. यस, सेकंड पॉवर प्ले पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर आज पंचगिरी म्हणून पंच विराल नायर यांना बघितलं. पंच विशाल नाईक यांना बघतोय. हेमंत ठाकूर यांना बघितलं. त्याच्यानंतर पंच अशोक राऊत यांना सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी. या सगळ्या पंचांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर मॅच रेफरी सुद्धा आपण बघितले. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अजिंक्य तरे, रवी तरे, अलंकार तरे, प्रभाकर म्हात्रे हे सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो. तर या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या ठिकाणी. प्लेन ग्राउंड
काय नजारा आहे या मैदानाचा. समोर बघितलं पॉवर हाऊस पाहायला मिळतंय, डावऱ्या बाजूला बघितलं मीराबाईंचा छानसा परिसर पाहायला मिळतोय, उजव्या बाजूला बघितलं डोंगर आणि खारीचा तो एंड आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून ती नदी आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तो समुद्र पाहायला मिळतोय, उल्हास नदी जी 122 किलोमीटरपर्यंत बघितलं पसरली गेलेली आहे मित्रांनो. आणि खरोखर ती आठवण ताजी होत असताना बघितलं आपण या मैदानाला बघून. तर सामन्याकडे एकंदरीत बघितलं आपण 5व्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार आहे आणि 5व्या षटकासाठी येतोय मनीष भोईर पाहायला मिळतोय. कारण मनीष सात्रे यांना आपण बघाशी बघितलं होतं, आता मात्र मनीष भोईर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन. आज भिवंडीचे बघितलं आपण अनेक संघ पाहायला भेटले आणि भिवंडीचं ज्या ज्या वेळेस क्रिकेट आपल्याला आठवतंय त्या त्यावेळेस आज आपण गोरसाईचा भावेश पवार यांना बघितलं. मात्र नक्कीच या सामन्याकडे चर्चा होईल. फाईन खेळण्याचा प्रयत्न इनटू द गॅप अँड दॅट विल मूव फॉर 4 इयर्स. नो चान्स फॉर अ फिल्डर. इट इज अ 4 इयर. चौकार येतो. वेलकम डीजे. एक षटकांमध्ये जवळजवळ या धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. इथे मात्र बघितलं डीप मध्ये षटकार. टायमिंग चांगला, फुटवर्क चांगला, षटकार येतोय. 6 धावा. हायएस्ट स्कोर आता मात्र पाहायला मिळतोय आर के मोरवा संघाच्या माध्यमातून. कारण बघितलं ह्याच्या अगोदर जे संघ खेळले होते ते लोवेस्ट स्कोर बघितला आपण, याच्यापेक्षा लोवेस्ट स्कोर आपण बघितला होता मित्रांनो. आता मात्र धावांचा ओघ वाढतोय, बॅट तापते, बॅट गरम होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साइडला मैं रुकने वाला नहीं हूं, मैं अपना काम जारी रखने वाला हूं, ये बताते हुए ये बल्लेबाज. छक्का तवा. है 6 नंबर की नंबर प्लेट. वाकई में बहुत ही बढ़िया स्ट्रोक देखने को मिलता हुआ. 6 धावा आणि या 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 63 या धावसंख्येवरती. एक एक पार्ट आपण बघतोय, दुसरा पार्ट अजूनही बाकी आहे रसायने संघाचा, लक्षात ठेवा. फुल टॉस चेंडू होता, खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू बघितलं तर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये शॉटमध्ये निघून येतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 64 या धावसंख्येवरती. 64 धावा. या षटकाचा विचार केला आतापर्यंत तर जवळजवळ 17 धावा कुठले गेलेत. एक चौकार, 2 षटकार आणि एक सिंगल. रसायने संघे मी म्हणेन त्याच्याकडे सुद्धा एक चांगली कुवत आहे, चांगली कुवत आहे मी म्हणेन. इथे मात्र चुकून खेळायचा प्रयत्न, फिर एक बार घुटना टेक और तमाशा देख. छक्का तवा. वेलकम डीजे. संघाची 70 धावा आता मात्र पूर्ण होत आहेत. पहिल्यांदा बघितलं आपण धावा कमी येत होत्या मी म्हणेन मोरवा संघासाठी, पहिल्या 2 षटकामध्ये कमी आल्या, त्याच्यानंतर आता मात्र धावांचा ओघ थोडासा वाढतोय. 70 इज अप फॉर मोरवा. हो, रनों की बौछार देखने को मिलती हुई. फिर एक बार 6 रन. छक्का.
डी बाद होतोय. 76 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, अनेकतामध्ये एकता हीच शान आहे आणि म्हणूनच आमचा मैत्री चषक महान आहे आणि अप्रतिम आयोजन. जेवढं म्हणेन तेवढंच फार कमी आहे या मैत्री चषकाच्या बद्दल. मित्रांनो, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 76 धावा बोर्डवरती लावलेत मोरवा संघाने. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पिक करतोय, गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. छोटीशी दरार आणि त्याच्यामध्ये चेंडू झालाय फरार, चौकार. ही धावफळ किती पाहायला भेटेल. शरीरावर चेंडू आदळतोय, सिंगल घ्यायची होती, हा ना, और 1 रन यहाँ पर. नक्कीच उत्तर दिले 1 धावेला. एकेरी धाव्याने धावांची गती 82 वरती आता मात्र पाहायला मिळते. जे लाईव्हला बघतायत त्यांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना आर के मोरवाने जिंकला होता. दुसरा सामना पोसरे संघाने जिंकला होता. तो सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीतील. तिसरा सामना जितू पॅकर्स नवगरने जिंकला होता. चौथा सामना बघितला गोरसाई बीने जिंकला होता इथे. आणि मात्र बघितला आपण दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. आज बघितला मला वाटतं 2-2 संघ बाहेर पडतील यात काही शंका नाही आहे. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये कदाचित 2-2 संघांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. खेळायचा होता ऑन साईडला. स्ट्रोक ज्या पद्धतीने खेळायचा होता तो मी म्हणेन फटका येत नाहीये. त्याचं कारण मिस टाइम स्ट्रोक. 83 इज द स्कोर हिअर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधले. ओ बॅटच्या खाली येतोय चेंडू, ओव्हर पिच चेंडूला फेकून देतोय फलंदाज 6 धाव्यासाठी. इट इज अ बिग इयर, इट इज अ बिग इयर, इट इज अ व्हेरी बिग इयर. वेलकम डीजे. तर आईची आठवण या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराची बघितलं आपण तर ती तुळस. मित्रांनो, आणि त्या मी म्हणे शब्दांची आठवण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 89 इज द स्कोर इयर. 89 धावा आजच्या दिवसातील सर्वात हायएस्ट स्कोर, आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या, आजच्या दिवसातील सर्वात बघितलं आपण तर मोठं बघितलं फळक आपल्याला पाहायला मिळते मोरवा संघाच्या माध्यमातून. अखिल भोईर शेवटचा चेंडू या इनिंग मधला. ओ शेवटचा चेंडू सुद्धा मी सोडणार नाहीये. या चेंडूवरची सुद्धा षटकार मारणार हा मोरवा संघ दाखवतोय. 6 धावा येत आहेत आणि 6 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाते.
खेळ पाहायला मिळेल. चला लगेच विनंती करतो या ठिकाणी पाहुण्यांनी यायचं आहे, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्या ठिकाणी सज्ज आहेत सन्माननीय कैलासजी पाटील, जी टॉसची प्रक्रिया ते संपन्न करतील. दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. चला मी विनंती करतो पुन्हा एकदा कैलासजी पाटील, आपण जाऊ शकता टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय भरतजी वैद्य यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मी विनंती करतोय मिस्टर कैलासजी पाटील सरांना. ओव्हर टू यू. थँक्यू. तर आदरणीय सन्माननीय भरतजी वैती साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. जे नेहमी क्रिकेटला सुद्धा खेळतात, मास्टर कपला सुद्धा खेळतात, कधी कधी सलामीला सुद्धा आपण बघितले आणि असे मान्यवर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहेत. तर यानंतरचा सामना कडक असा सामना, जितू पॅकर्स नवगर वर्से गोरसे बी. तर कॉइन स्पिन करायचंय. यस, गोरसे बी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम तुमचा निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. नक्कीच पहिला सामना तुम्ही खेळलेला आहे, काय अनुभव आहे मेमणे पहिल्या सामन्याच्या बाबतीत? अनुभव काय नाही, बॉलिंग चांगली पडली म्हणून समोरच्या संघाला कमीत कमी आम्ही रोखलं आणि या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करू आणि रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे, किती धावांपर्यंत समोरच्या संघाला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद. त्याच्यानंतर मी जितू पॅकर्स यांच्याकडे वळतोय. तर जितू पॅकर्स बघितलं आपण बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा सुद्धा जिंकल्या आहेत, परंतु बघितलं आपण भिवंडीचा संघ तुमच्या आता मात्र समोर आहे. परंतु बघितलं आपण मीराबाई यांच्या स्वतःच्या पट्ट्यामध्ये तुम्ही खेळता, तर नक्कीच काय कॅल्क्युलेशन तुमचं असणार आहे? कॅल्क्युलेशन काय नाही, आमचा गेम आम्ही खेळू. नक्कीच जास्त नक्कीच शब्द घेणार नाही आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. तर थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स हिअर. थँक्यू. ओव्हर टू वीस धावांची गरज होती ती म्हणजेच कोलशे संघाला, पण मात्र जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे हे जे विजयाच्या प्रती जिंकण्याचं जे लक्ष आहे ते एक मात्र कुठेतरी तुमच्या मनात आलं पाहिजे आणि ते मनात आणताना मात्र कुठलाही अडथळा येऊ द्या. मी सर्व अडथळ्यांना चांगल्या पद्धतीने क्रॉस करेन हाच कुठेतरी प्रयत्न त्या ठिकाणी सकाळी RK मोरवाचा पाहायला मिळाला. आणि आता पाहूया या सत्रामध्ये ती वेळ आली आहे न्यू गोल्डन पोसरी या संघावर. सकाळी सत्रामध्ये जबरदस्त खेळ करताना एकही विकेट डाऊन झाला नाही आहे आणि वाघबीर संघासोबत खेळताना मात्र अखिल आणि मनीषने मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलमध्ये 50 धावांचा टप्पा पार केला होता. तर तो सकाळचा इतिहास आहे, पण आता इतिहास पुन्हा एकदा या मैदानावर रिपीट होईल का? 96 धावांचा पाठलाग या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने केला जाईल का? तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नक्कीच आमच्या डेस्कवर गरमागरम चहा आलेली आहे. आयोजकांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. चहाची वेळ झाली आणि चहा आमच्या डेस्कवर आलेला आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्व आयोजन कमिटी खूप चांगले काम करते, सर्व काही योग्य त्या वेळी आमच्या डेस्कवर येते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता दोन मैदानाच्या आतमध्ये आपलं प्रदर्शन, प्रतिभा, आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि ते आहेत मिस्टर अखिल आणि अखिलच्या सोबतीला असणार आहे बॅटर तर म्हणजेच मनीष. ज्या दोन फलंदाजांनी धुमाकूळ घातला होता पहिल्या सामन्यामध्ये, तोच फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी आता तो धुमाकूळ घालेल का पाहायचंय. कर्जत रसायनीवरून या ठिकाणी इतका लांबचा प्रवास करून सकाळी 5 वाजता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जिंकून ते आलेले आहेत. सकाळी मात्र कुठलीच थकावट, कुठलीच मरगळ त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पाहायला मिळाली नाही आहे. पण पाहूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या दुसरा सामना खेळताना तशाच पद्धतीने, तशाच आत्मीयतेने, तशाच आक्रमकतेने, तशाच आत्मविश्वासाने खेळ होईल का न्यू गोल्डन पोसरी संघाचा. चला ऑल द बेस्ट. पहिला बॉल डिलिव्हर केला जातो. या ठिकाणी आम्ही टाइम रेकॉर्ड करतोय आणि वेळ झालेली आहे 4:40 आणि आता आम्ही हा स्कोर शीटवरती टाइम लिहितोय आणि 30 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांना मिळणार आहे. ऑल द बेस्ट, शो युअर गुड गेम. पहिला षटक हाताळण्यासाठी चेतन, अनुभवी नाव. बॉलिंग मधलं
सर्वात महत्त्वपूर्ण असं हे नाव मीरा भाईंदर परिसरातलं चेतन तुम्हाला राऊत पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगला हाताळला होता. वाईड यॉर्कर आय कॅन से. चांगली पिचिंग आहे आणि वेग देखील तितकाच मेंटेन केला होता आणि उजव्या त्याच्या बॅटरसाठी तो परिपूर्ण अँगल मिळतोय आणि अँगलचा वापर करताना मात्र त्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. जर तुमच्याकडे टर्न नसेल पण तुम्ही जर दिशा यावर जर नियंत्रण ठेवलं तर कुठेतरी तुम्ही देखील एक चांगला गोलंदाज सिद्ध होऊ शकता. शफल झाले. ऑन साईडला हुक करायचा तो प्रॉपर कनेक्शन झाला नाही. बॉल जाईल तो म्हणजे शॉर्ट लेग मधून लॉंग लेग पर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव तर पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ आणि आता कुठेतरी स्कोर कार्ड खुलं होते. 16चा आस्किंग रेट आहे. 16 रन्स पर ओव्हर. तर त्या पद्धतीने खेळ झाला पाहिजे. जसा बहारदार खेळ पहिल्या सत्रामध्ये विकीने दाखवला, अनिकेतने देखील चांगला खेळ केला. हरेशने सुरुवात करून दिली पहिल्या डावाची आर के मोरुबा संघासाठी. तर ती सुरुवात होणं गरजेचं आहे. म्हणतात ना की गुड स्टार्ट इज हाफ डन. तर चांगल्या कार्याची सुरुवात चांगली झाली तर तुम्ही ते कार्य देखील यशस्वीरित्या कंप्लीट करू शकता. या ठिकाणी पाहूया तशी समर्पक सुरुवात न्यू गोल्डन पोस्टरी संघाकडून होते का. बॉलिंग ट्रॅकवर चेतन आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. स्ट्राईकवर आता फलंदाज मनीष तात्रे. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे. गॅप मधून बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नेत्रदीपक प्रॉपर बॉलवर नजर ठेवली गेली होती. थोडासा गुड लेंथ बॉल होता. जागा बनवली. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलंय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी बॅटर मनीष तात्रेचं. पहिल्याच बॉलवर जो तो फेस करतोय चौकार प्राप्त केला गेलेला आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेले, पोहोचवले 5व्या आकड्यावर. हा आत्मविश्वास गरजेचा आहे. आव्हान कितीही तगडं असेल आमचा प्रयत्न समर्पक असेल. Oh, यावेळेस मात्र स्लॉक स्वीप. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गोज बियॉन्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन फॉर टर्फिक बाउंड्री फॉर रन्स. तगडा संघर्ष त्यांनी केलेला आहे. सकाळपासून देखील तितका चांगला खेळ केलाय आणि आता देखील 96 धावांचं जे ओझं ते खांद्यावर घेतात ते ओझं सहजतेने ते उचलू शकतील. हाच कुठेतरी आत्मविश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीष तात्रेचा बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले. सकाळच्या सत्रामध्ये देखील लगातार 3 बॉल 3 चौकार मनीष तात्रेची तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच मनीष तात्रे मैदानाच्या आतमध्ये फील्ड पोझिशनमध्ये बदल केला जातोय मनीष तात्रेसाठी. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर आता काऊ कॉर्नर वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. रणनीती तर चांगली आहे. पाहूया रणनीती उपयोगात आणतील का. धावसंख्या 9. फुललेंचा बॉल होता. पुन्हा एकदा घुटना टेक आणि यावेळेस बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सिक्सर देखील. नाण्याची दुसरी बाजू पडताळायची आहे त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि दुसरा जाताना काय जबरदस्त खेळ मनीष तात्रेचा. आणि खास करून मनीष म्हणायचं गेलं तर सामने वाला जब भी एक्का दिखाता है ना तभी दुसरे को बादशाह दिखाना जरूरी आहे. म्हणजे दुसऱ्या टीमला मी म्हणे बादशाह दाखवणं गरजेचं आहे आणि यावेळेस नक्कीच महत्त्वाचा फलंदाज मनीष तात्रे. ज्या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं ज्याने 12 चेंडू पहिल्या सामन्यामध्ये खेळले होते आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या त्या, तो मनीष तात्रे यावेळेस स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. बॉलची लाईन अँड लेंथ न ओळखता पुन्हा एकदा त्याचा आवडीचा स्ट्रोक म्हणजेच स्लॉक स्वीप करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. पण यावेळेस चेतन राऊत थोडासा हवी ठरलेला या शेवटच्या बॉलवर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि जी धावगती हवी होती त्या धावगतीच्या आजूबाजूला पोहोचलेला आहे न्यू गोल्डन पोस्टरी संघ. 15 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी आता 81 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 30. काय जबरदस्त हे स्टँड तुम्हाला पाहायला मिळते. भारत सर अलंकार तरे स्टँड आहे. अरुण भोईर स्टँड तुम्हाला पाहायला मिळते. प्रभाकर म्हात्रे स्टँड आहे. घोडबंदर मास्टर स्टँड आणि घोडबंदर ग्रामस्टर स्टँड. तर हे 3 जे बॅटर्स किंवा अष्टबैली खेळाडू आहेत, प्रभाकरजी म्हात्रे, त्यानंतर अलंकारजी तरे आणि अरुणजी भोईर. अरुणजी भोईर या ठिकाणी आमच्या VIP डायसवर आहे. तर अरुणजी भोईर यांच्याबद्दल तुमचं मत काय असेल भारतजी राऊत. अरुण म्हटलं तर घोडबंदर मास्टरचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून अरुण भोईरकडे पाहिलं जातं. यावेळेस सेकंड बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय
आणि विकेट टेकर गोलंदाज देखील त्या गोलंदाजाकडे पाहिलं तर ओव्हरऑल जर आपण म्हणायचं गेलं तर जवळपास 80हून अधिक विकेट अरुणनं आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये घेतल्या असतील नो डाऊट. आणि प्रभाकरबद्दल मी मगाशी म्हटलं होतं की यशस्वी संगणक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि अलंकार तारे म्हटलं तर ज्याच्या खात्यावर 2000 धावेचा विक्रम आहे आणि ज्याच्या खात्यावर 100हून अधिक षटकार आहेत तो अलंकार तारे. हे जे 3 स्टँड आहेत हे मास्टर ब्लास्टरचे स्टँड आहेत मनीष पाटील. आणि आमचा देखील मास्टर बॅस्टर डेस्क आहे भारतजी राऊत, कैलाजी पाटील आणि मी स्वतः छोटा मोठा समालोचक मनीषजी पाटील. धावसंख्या झाले 15 रन, 15 रन्स ऑन बोर्ड. आणि आता 81 धावांची गरज आहे. बॉल्स आहेत 30. चांगली रणनीती या ठिकाणी बॅटर मनीषची खास करून 4 बॉल्समध्ये 14 धावां त्यांनी जोडलेल्या 350चा स्ट्राईक रेट आहे. क्या बात आहे. आणि अखिल थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. 2 बॉल घेत त्याने 1 धाव जोडले. स्ट्राईकवर आता अखिल असेल. बॉलिंग ट्रॅकर बॉल तयार. शफल झाले पण मात्र बॉलचा स्पीड देखील चेक करणं गरजेचं आहे, कारण नितेश हा एक स्पीड आणि पेस जनरेट करणारा गोलंदाज आहे आणि गेल्या सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याचमुळे पेसला ओळखून खेळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा क्रॉस बॅटर स्ट्रोक विथ द पेस खेळण्याचा प्रयत्न करता पर्सेंटेज खूप कमी असतात, कारण बॉलचा वेग बनणारा बॅटचा फेस तुम्ही क्लोज करत असता आणि त्याचमुळे मार्जिन ऑफ एरर आहे आणि बॉल कनेक्ट होत नाहीये. बॉल जातोय डॉट. चांगली सुरुवात या षटकाची नितेशकडून. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय हकीलसाठी. राईट मोर द विकेट. खडे खेळण्याचा स्ट्रोक प्रयत्न झाला होता. आणि म्हणतात ना नेहमीच की मोबाईलमध्ये नेटवर्क महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मात्र फुटवर्कचा सरळ अभाव जाणवलेला आहे, कारण तुमचे हात जितके हलत आहेत तितके पाय सुद्धा हल्ले पाहिजे खेळतीवर, तर तुम्ही मनासारखा फटका खेळू शकताय. तर या ठिकाणी कुठेतरी फुटवर्कचा अभाव, जो अखिल सकाळच्या सत्रात आम्ही पाहिला होता तो अखिल या संध्याकाळी सत्र आम्हाला पाहायला मिळत नाही. या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. धावसंख्या झाले 15 धावा. षटकाची सुरुवात चांगली करतोय नितेश. स्क्वेअर ऑफ द विकेट स्लाइस करायचं होतं. सुरुवातीला फ्रंट फुटला आला, त्यानंतर बॅक फुटला गेला. हे जे डबल माइंडेड स्ट्रोक आहेत ते तुम्हाला क्रिकेटमध्ये जास्त यश मिळवून देत नाहीये, कारण एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्ट्रोक ऑफर करताय त्या स्ट्रोकला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र सुरुवातीला फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॉलचा वेग इतका जबरदस्त होता की या घालमेलीमध्ये मात्र बॉल आणि बॅटचं कनेक्शन करता मात्र फलंदाज थोडासा थांबलाय आणि बॅक टू बॅक तिसरा बॉल लॉट नितेशचा. पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये खेळायचं होतं. आउटसाईड एज घेऊन बॉल जातोय डीप गलीमध्ये. त्या ठिकाणी कुमार आहे, बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एकदा मेल एका धावेची वर धावसंख्या जाते. ते म्हणजे 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. काय जबरदस्त खेळ पहिल्या डबामध्ये हरीशचा पाहायला मिळालाय. मिथुनचा एक षटकार देखील तितकाच 1 आउट. आता विकेटचे 5 उत्तुंग षटकार आणि अनिकेतची 2 षटकारांच्या माध्यमातून धावांचा पाऊस पडलाय पहिल्या डावामध्ये राधाकृष्ण मोरवा या संघाने. चला जास्त वेळ घेऊ नका, आम्ही टाइम रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करायचंच आहे, ऑर एल्स सकाळपासून आम्ही थोडंसं तुम्हाला शांततेत या ठिकाणी स्पर्धा खेळवत आहोत, पण त्यानंतर मात्र आम्हाला प्रवृत्त करू नका पेनल्टी घोषित करण्यासाठी. त्यामुळे यानंतर अजून एक सामना आम्हाला कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे प्लीज 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 कोऑपरेट. स्ट्राईकवर असेल मनीष तात्रे, खेळतोय 14वर आणि सांघिक धावसंख्या आहे न्यू गोल्डन पोस्टरीची 16 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आता राऊंड विकेटनं नितेश सज्ज होतोय. स्ट्राईकवर मनीष. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. बॉलला स्विंग केलं, बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. पोझिशन घेऊन आणि खरंच तो ट्रेडमार्क शॉट आहे, सिग्नेचर स्ट्रोक. तुम्हाला मनीष तात्रेचा सकाळपासून त्या स्ट्रोक पेक्षा अजून चांगला स्ट्रोक कुठल्याच बॅटर्सने खेळला नाही जसा मनीष तात्रे खेळतोय. काय बॉलवर नजर ठेवतो आणि प्रॉपर पोझिशनिंग घेऊन त्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनमध्ये पाठवतोय. त्या ठिकाणी प्रभाकर मात्र स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या झाले बिनबाद 22 धावा. न्यू गोल्डन पोसरी. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र कुठेतरी आता डोकेदुखी वाढायला लागलेली आहे. कुठेतरी 96 धावांचा पाठलाग करताना तो पाठलाग यशस्वीरित्या करू शकतोय हीच भीती कुठेतरी मोरवा संघाला जाणवायला लागले, कारण मनीष ठाकरेची बॅट कळपते. मनीष ठाकरे आतापर्यंत बॉल्स घेतले फक्त 5 आणि 20 धावांचं योगदान
काय जबरदस्त खेळ या ठिकाणी 400च्या स्ट्राईक रेटने मनीष रात्रे या ठिकाणी खेळतोय. म्हणजेच काय, या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणतात ना की भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होतोय. तात्रे तशी बॅटिंग तुम्हाला दाखवतोय. फुलालेचा बॉल होता, पुन्हा एकदा स्लॉक करायचा पंधरा त्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या ठिकाणी कैलास पाटीलचा हा जबरदस्त नेत्रदीपक झेल, फलंदाज फेल, विकेट डाऊन. जास्त भीती होती आणि कैलास पाटील या नावाबद्दल नक्कीच सर्वांनाच ठाऊक आहे. मैदानाच्या आतमध्ये नेहमीच ते उड्या मारत असतात. मैदानात उडी मारल्यावर अंगाला खरचडे लागेल, कपडे खराब होतील, दुखापत होईल, पण हम नाही सुधरेंगे. याच ठिकाणी तो पवित्र कैलास पाटील 40+ आहेत ते, आणि 40+ असताना काय जबरदस्त झेल, गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय कैलास पाटील. चला आता मात्र कुठेतरी एक अडसर दूर झालेला आहे आर के मोरवा संघाचा, पण मात्र पोसरी संघ काय इतक्या लावून फक्त 2च फलंदाजांना घेऊन आलेला नाहीये, तर त्यांच्यामध्ये देखील 7-8 बॅटर्स आहेत. तर पाहूया, कागदोपत्री चांगला असून चला तर पुन्हा एकदा तोच उल्लेख करा असं वाटते. मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ चांगला असणं गरजेचं आहे. आता स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजे अखिल जो स्ट्रगल करतोय. अखिलने 6 बॉल्समध्ये फक्त 2 धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी, आणि मनीष रात्रे ज्याला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं त्याला परत पाठवलंय नितेश आणि त्याच्या सोबतीला कैलास पाटीलनं. 2 षटकांसमाप्ती, धावसंख्या झाले 22. ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, हळूवारपणे मिड विकेट रेंजमध्ये पोहोचतोय. कैलास पाटील इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने जाईल. पुढे बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे लीड बॉलर ऑफ आर के मोरवा मिस्टर उमेश वाघ. उमेश वाघ देखील व्हेरिएशन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. नेहमीच तो पहिल्या षटकासाठी येतो, पण आज चेतन राऊतने ती जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्या षटकामध्ये येऊ शकला असता तरी देखील नितेशकडे तो आत्मविश्वास होता, आणि त्याचं कुठेतरी मूल्यांकन करताना थोडंसं मागे ठेवलंय उमेशने, आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपला सहखेळाडू जर चांगला खेळ करत असेल तर त्याला त्याची पदोन्नती देऊन त्याला चांगल्या क्रमांकावर आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. भारत सर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय उमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर असेल मयूर पाटील. ऑन साईडला क्रॉस बॅटेड पुल स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट घेताना मात्र चुकामुक होते. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, पण या ठिकाणी हरेश आणि कैलास चुकामुक झाले. थोडंसं कॉलिंग चुकलंय, कॉम्बिनेशन चुकलंय, आणि कुठेतरी कॅज्युअली हा प्रयत्न केला गेला होता, आणि मात्र जे हे जीवनदान मिळते मयूर पाटीलला ते मात्र कुठेतरी धोकेधोकी ठरू शकेल. कारण मी म्हणालो होतं की उंची त्याची कमी आहे, पण स्वप्नांची उंची मात्र त्यांची जबरदस्त आहे. कित्येक वेळा अशा स्पर्धांमध्ये त्यांनी आपला नैसर्गिक खेळाने मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना. बॉल राईज होतोय. यस, वाईट बॉल. उंचीचा दाखला नक्कीच घेतला जाईल. 1/4 ओव्हरची ताकीद अशोक राऊत सर त्यांना देत आहेत. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत विशाल नाईक आहेत, आणि बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेत तुम्हाला अशोक राऊत पाहायला मिळतात. धावसंख्या झाले 25 धावा, 25. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. होता हरीश आणि कैलासच्या दरम्यान, तो गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेला आहे बॅटर अखिल, आणि जो स्ट्रगल संपवायचा होता तो या चौकाराच्या माध्यमातून संपवून आता सक्सेस मध्ये येईल का अखिल? लेट्स सी. यावेळेस एज होती का? साऊंड तर या ठिकाणी आला होता, पण या ठिकाणी यष्टीरक्षक चुकतोय, तुम्हाला पाहायला मिळतोय.
विपुलच्याकडून या चुका घडल्या जातात. पुन्हा एकदा दोघांना एक एक वेळा जीवनदान मिळालेलं आहे भारत सर, आणि पाहूया या दोघांना मिळालेल्या जीवनदानाचा उपयोग होईल का न्यू गोल्डन पोस्टरीला. धावसंख्या झाल्या 29 धावा, पण आता आस्किंग रेट देखील वाढत चाललंय. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 16च्या धावगतीने खेळायचं होतं, तसा खेळ होत नाहीये. स्ट्रोकसाठी जागा बनवली, शफल झाले, लॉंग वे शफल, क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून यष्टांच्या मागे जाऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. ऑन साईडला बॅकवर्ड स्पेल एक रिजनमध्ये, पण मात्र बॉलचा वेग देखील तितकाच चांगला आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी या ठिकाणी उमेश वाघ करतोय. यष्टांच्यावरून बॉल डिलिव्हर केला जाते. धावसंख्या जाते ती म्हणजे 29 धावा. आता 22च्या आस्किंग रेट खायचं आहे. पंकज आमची धावसंख्या लेखक सांगतायत. आता आस्किंग रेट हळूहळू वाढत चाललाय, 22चा झालाय. फोर्स करायचा आहे, पण मात्र शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल होता. सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न, हलकासा क्रॉस बॅटेड, पण कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू गोल्डन पोस्टरी टीमची धावसंख्या झालेली आहे 29 धावा, आणि आता मात्र एक मोठं टार्गेट चेस डाऊन करायच्या 67 धावांची गरज आहे. 18 बॉल्स, 67 धावांची गरज. पाणी मणिताच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे जर हवं असेल तर, नाहीतर आपण पुन्हा एकदा मॅच ऑन करू शकतोय. 18 बॉल्समध्ये 67 धावांची गरज आहे, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा न्यू गोल्डन पोस्टरी. यावेळी एक छोटासा संगीतमय ब्रेक, आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. गावाचे मैदानावर मैत्रीच्या चषक जोरानं हाय. काही सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्रीच्या चषक भरविला. पोरबंदर गावाचे मैदानावर मैत्रीच्या चषक जोरानं हाय. काही सदा या ग्रुपवाल्यांचो मैत्रीच्या चषक भरविला. गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला. गावागावात लोक जमलाय मैत्री चषकला नुरायला. तर भारतराव, जर तुमच्या हातामध्ये मायक्रोफोन असतो तर कधी खेळण्याची इच्छा होत नाही का? मास्टर क्रिकेट देखील तुम्ही कव्हर करता, तर कधी अशी खेळण्याची इच्छा होत नाही, हातामध्ये बॅट पकडायची किंवा हातामध्ये बॉल पकडायचा मैदानाच्या आतमध्ये जाऊन? मनीष, मी डेली सकाळी न चुकता न विसरता 7 वाजता खास करून मैदानावर असतो पाणजोच्या, आणि 2 तास सराव असतात नेहमी माझे. 2 तास मी सरावमध्ये असतो क्रिकेटच्या. मात्र संधी कधी प्राप्त झाली नाही आहे खेळण्याची. दहिसरच्या मैदानावर संधी आली होती, आणि नक्कीच त्यावेळेस मी 5 धावा बनवल्या होत्या 3 चेंडूमध्ये. इतकंच मात्र मास्टर्स क्रिकेटमध्ये माझा हा रेकॉर्ड आहे. चला, सर्व खेळाडूंचे रेकॉर्ड ते मेंटेन करतात. हा रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करा. 5 धावा यांनी बनवलेल्या आहेत एकदा खेळताना. चला, मॅच ऑन करा. 3 षटकाचा खेळ, धावसंख्या झाली 29. न्यू गोल्डन पोस्टरी नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करतोय नितेश. 18 बॉल्समध्ये 67 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच मयूर पाटील. ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आहे अखिल. ओव्हर द विकेट नितेश. यावेळेस खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आई लॉंग ऑफला त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर एक सिंगल कंप्लीट केले जाते. नितेशच्या माध्यमातून चांगली बॉलिंग आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये मिळाली आहे RK मोरोबा या संघाला. आणि महत्त्वाचं आहे, प्रत्येक खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखणं, आपल्या संघासाठी आपला रोल काय आहे आणि तो रोल अदा करताना आपले प्रयत्न कसं असणे याचा मात्र अभ्यास जेव्हा तुम्ही मैदानावर जाता तो असणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट नितेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप चांगली ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, खूप चांगला झेल कलेक्ट करतोय, आणि आता मात्र विकीच्या माध्यमातून दुसरा फलंदाज बाद होतोय न्यू गोल्डन पोस्ट टीमचा अखिल. बॅक टू पॅव्हॅलियन. कमवलेला असा खेळाडू आहे, पण आजच्या थोडासा थकवा आहे शरीराशी. बघा, आयुष्य आपण जगतोय, आणि आयुष्य जगताना मात्र आपण प्रत्येक दिवशी काय काम करतोय याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. आणि ते काम करताना आपल्याकडे तितकासा स्टॅमिना असणं गरजेचं आहे. स्टॅमिना मेंटेन करण्यासाठी कसरत करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, चिंतन मनन योगा या गोष्टी देखील करणं गरजेचं आहे. आणि एक बिझी क्रिकेट खेळताना झोप मिळत नाही आहे, आणि त्याचमुळे कदाचित त्यांचा खेळ देखील तितका चांगला होत नाही असं आता स्पष्टपणे जाणवायला लागलं. या बॉलला डिफेन्स केलंय.
हलक्याताने लोअर बॅकलिपने बॉलला खेळून काढल्या कव्हर पॉईंट रिजनमध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये दरम्यान चेतन त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळते, एका धावेची वर धावसंख्या जाते ते म्हणजेच 31 या आकड्यावर. स्ट्राईकवर आता तुम्हाला पाहायला मिळेल मयूर पटेल जो खेळतो वैयक्तिक 2 धावांवर आणि विशाल 1 धावांवर. 2 सेट बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आणि 2 फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आत. हो हो, राऊंडी लेग्स, दांडी गुल. आणि आता मात्र फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाज नितेशनी ती यष्टी दाखवली. त्रिपळाची सुरुवात, फलंदाज बाद, विकेट डाऊन. मॅन ऑफ द मॅच डबल ब्लेड बॅट. तर प्रवेश हवा असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधू शकताय. न्यू गोल्डन पोसरी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 5व्या क्रमांकावर प्रमोद येतोय. स्ट्राईकवर प्रमोद असेल. जबरदस्त बॉलिंग नितेशने या स्पेलमध्ये दाखवले. पहिल्या षटकामध्ये त्याने 7 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता. या षटकात आता आपण 4 बॉल्स हाताळले, 2 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्यात. आणि स्ट्राईकवर आता प्रमोद आहे. बॉलिंग ट्रॅकवर नितेश ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र डिफेन्स स्ट्रेट फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळते. ही दहशत निर्माण केली आहे नितेशने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर. सकाळपासून मात्र कित्येक फलंदाज त्याच्या समोर आले पण कुठल्याच फलंदाजाला मात्र वर येऊ दिलं नाही किंवा त्यावर डॉमिनंट होऊ दिलं नाहीये. पूर्णपणे डॉमिनंट करतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकात. धावसंख्या झालेली आहे 31 धावा, 31. यावेळेस फ्रंट फुटला येऊन खेळायचा होता, शरीरापासून जरा दूर झालाय आणि त्याचमुळे स्ट्रोक चुकलाय. फॉलोथ्रू मध्ये खूप चांगला झेल टिपतोय नितेश आणि या षटकातला 3रा फलंदाज बाद होते. जबरदस्त बॉलिंगचं अनालिसिस या ठिकाणी नितेश दाखवले आणि 4थं षटक संपते. 4 षटकात चढ राहिलेला आहे राधाकृष्ण मोरवा हा संघ आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉमिनंट कोण करतोय आणि त्यानंतर डॉमिनंट केल्यानंतर जो दबाव ओढावतोय त्याचमुळे कुठेतरी मानसिक खच्चीकरण न्यू गोल्डन पोसरी संघाचं होते. पूर्णपणे नितेशने डॉमिनंट केले 2 षटकामध्ये. चेतनने पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी वाटलं होतं की धावांचा पाठलाग अचूकतेने होऊ शकेल. दुसरं षटक नितेशने हाताळलं, 7 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. उमेशने तिसरं हाताळलं, 7 धावा खर्च करून विकेट मिळाला नाही पण इकॉनॉमिकल षटक राहिलंय. आणि नितेशने 4थं हाताळलं ज्यामध्ये 3 विकेट्स मिळवत त्याने 2 धावा खर्च केला. तर एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिकीकरण बॉलर नितेशने दाखवले. त्याचा कम्प्लीट केलाय स्पेल सक्सेसफुली. नवीन बॉलर 5व्या क्रमांकावर विशाल येतोय आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहू शकताय विशाल भोईर. एखादा वेळ करतोय. नॉन स्ट्राईकला असेल रवी पाटील. राऊंड विकेट. फोर्स करायचा होता. बॅटचा फोर्स आपण पाहू शकता किती वेगाने बॉल बॅट स्विंग केली होती. पण बॉलचं कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॉल हलकासा टर्न होतोय, रोटेट होतोय आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवणं गरजेचं आहे. नजर हटली तर मात्र कनेक्शन होणार नाही. ऑन साईडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये. त्या ठिकाणी थोडंसं जजमेंट चुकलं होतं क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला नाही. फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते आणि असं वाटतं की शोल्डर्स डाऊन झालेत का न्यू गोल्डन पोसरी टीमचे. कारण आव्हान खूप लांब आहे. पाहिलं तर 10 बॉल्समध्ये 64 धावांची गरज विजयासाठी. प्रत्येक बॉलवर षटकार जरी खेचला तरी गणित पूर्ण होऊ शकणार नाही. यावेळेस मात्र वाईड लाईन ओलांडतो आणि खूप वेळानंतर हा वाईड हाताळला जातोय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. कारण या डावात जर आपण बघितलं तर 2 वाईड्स आतापर्यंत हाताळले. 1 वाईड हाताळला होता उमेशनं आणि हा 1 वाईड विशालच्या या 5व्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या जाते 33 आकड्यावर 33 रन्स.
पुन्हा एकदा पंच वळतील आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये विशाल नाईक आणि अशोक राऊत यांच्या माध्यमातून मात्र जबरदस्त अंपायरिंग 4 अंपायर्स आम्हाला प्राप्त झालेत आणि सर्वांनी मात्र चोख कामगिरी. अशोकजी राऊत, विशालजी नाईक, त्यानंतर हेमंतजी ठाकूर आणि विरलजी नायर. चांगली पंच कमिटी या टुर्नामेंटला मैत्री चषकाला प्राप्त झालेली आहे आणि त्याचमुळे सर्व जे निर्णय आहेत ते अचूक दर्जाचे आत्तापर्यंत पाहायला मिळालेत. ब्लाइंड स्ट्रोक ऑफर करताना मात्र चुकामुक झाली. बॉलची गती ओळखली नाही, बॉलची गती थोडीशी कमी होती. स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला, बॉल थोडासा उशिराने आला, शरीरावर आदळल्या पंचाच्या वतीने लेग बायची खूण केले. एखाद्या वेळची वाढ धावसंख्या जाते, एखाद्या वेळची वाढीनं ती म्हणजेच 35 या आकड्यावर 35 रन्स ऑन बोर्ड. विशालने देखील चांगली कामगिरी आहे पहिल्या सामन्यामध्ये केली होती आणि त्याचाच आढावा घेतात पुन्हा एकदा त्याची वर्णी ॲज अ बॉलर लागले. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक पूर्णपणे यष्टांच्याला क्लोज करून यष्टांच्या समोर येऊन हा स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि ऑनसाईडला जास्तीत जास्त स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न, कुठेतरी फेवरेट झोन आहे बॅटरचा ऑनसाईड, पण मात्र गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष चतुर. ऑफस्टेकच्या बाहेर बॉल हाताळलाय. स्टंप टू स्टंप अटॅक पाहायला मिळत नाहीये. चांगली बॉलिंग विशालची, धावसंख्या 36. यावेळेस मात्र शू ग्रिपिंग चुकते, म्हणून शूची ग्रिप देखील प्रॉपर असणं गरजेचं आहे. आजकाल खूप खेळाडू प्लॅस्टिक ग्रिपिंगवाले शूज परिधान करतात आणि कॉन्क्रीटवर ते स्लीप होतात, त्यामुळे रबर सोल असलेले शू मात्र परिधान करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट खेळता, स्पर्धात्मक क्रिकेट खेळता. वाईड यॉर्कर, खूप चांगली चॉईस, चांगली बॉलिंग या ठिकाणी. एक्झिक्युशन प्रॉपर आहे, पिचिंग प्रॉपर, जबरदस्त खेळपट्टीचा हा फायदा आतापर्यंत प्रत्येक बॉलरने उतरलेला आहे आर के मोरवा या संघाच्या. या षटकात आतापर्यंत 5 बॉल्स फेकून झाले, धावसंख्या जाते ती म्हणजे फक्त आणि फक्त 36वर. खूप लांब जायचंय, खूप लांब जायचंय. यावेळेस प्रॉमिसिंग ऑफ ड्राईव्ह नाही आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचेल, बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत मिळते 1च धाव आणि या एकादबाच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 37 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही खूप मोठा डोंगर पार करायचा आहे. 6 बॉल्समध्ये 59 धावांची गरज आहे. 6 बॉल्स 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि औपचारिकता हा शब्द उल्लेखित करायला मला कधी कधी खूप वाईट वाटते, कारण क्रिकेटमध्ये औपचारिकता असू नये. शेवटच्या बॉलपर्यंत ती झुंज प्रेक्षकांना पाहायची असते, शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगत झाला पाहिजे, पण या ठिकाणी मात्र तसे समर्पक प्रयत्न भारत सर पोसरी संघाचे राहिलेले नाही आहेत आणि त्याचमुळे जवळपास या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार की काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे पोसरी संघाचा. नक्कीच मी तर म्हणेल मनीष की आर के मोरवा या संघाच्या गोलंदाजांना तितकीशी मुभा दिली नाही आहे मोठे फटके खेळण्याची. अचूक आणि मी तर म्हणेल भेदक मारा केला गेला. एक प्रकारे म्हणायचं गेलं मनीष पाटील तिखट मारा प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, खास करून मैदानाच्या आतमध्ये. तो जो प्रेशर पहिल्या षटकापासून मेंटेन ठेवला होता पोसरी या संघावर, तो प्रेशर शेवटच्या क्षणापर्यंत मेंटेन ठेवला गेला आर के मोरवा या संघाकडून. म्हणजे या ठिकाणी बॅटिंग पार्टनरशिप तर आर के मोरवा संघाची चांगली झालेलीच आहे, पण आणि बॉलिंग पार्टनरशिप सुद्धा चांगलीच झाली असं पण म्हणू शकतोय. उमेश वाघ, 6व्या षटकाची सुरुवात, पंच विशालजी नाईक यांच्या वतीने व्हाईट बॉलची खूण, एखाद्या वेळची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 58 धावांची गरज आहे. नाणेफेक जिंकून गोरसे बी संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. व्हाईट बॉल, उमेश वाघकडून अशा चुका अपेक्षित नसतात. एक मोठं नाव कमवलं आहे आणि नाव कमवल्यानंतर नाव टिकवणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण चांगला खेळ झाला तर प्रशंसा, खराब झाला तर टीका. 39वा दांडी गुल, सडेतोड प्रत्युत्तर. सर्व मात्र टीकाकारांना गप्प करण्याचं काम या ठिकाणी उमेश वाघने केलेलं आणि फलंदाज होतोय बाद, बसतोय हादरा, तो म्हणजेच 5वा न्यू गोल्डन पोस्टरी टीमला. होते जो आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे उमेश वाघ. धावसंख्या 39, 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या डावातले आणि गरज आहे 57 धावांची. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आणि याच गोष्टीसाठी ओळखला जातो दांडी गुल. फलंदाज बाद, स्टंप मात्र जमिनीचा वेध घेतोय आणि आता मात्र कुठेतरी उतरती का लागले न्यू गोल्डन पोस्टरी टीमला.
शिस्तीचं प्रदर्शन. पहिला डाव असू द्या, दुसरा डाव असू द्या, सामना जिंकू द्या, सामना हरू द्या, शिस्त म्हणजे शिस्त हे सकाळपासून आम्हाला न्यू गोल्डन पोसरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हॅट्स ऑफ. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल जाईल लॉंग ऑफला. एकदा मिळेल. एका धावाची वर धावसंख्या 40 झाले. 40 रन्स ऑन बोर्ड. स्टील 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 3 बॉल्स. 3 बॉल्समध्ये 56 धावांची गरज आहे आणि तरीसुद्धा चेतन राऊत त्या ठिकाणी उमेशला सल्ला देण्यासाठी येत आहेत. क्या बात आहे. ओव्हर द विकेटने बॉलर तयार येतोय, तर म्हणजेच उमेश वाघ. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, रायझिंग डिलिव्हरी. त्या ठिकाणी पंच देखील खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करतात. बॉल शोल्डर हाईटने जातोय, बॉल राईज होतोय आणि कुठे पिच करायचा बॉल हा ठाऊक आहे. चांगला इम्पॅक्ट त्या ठिकाणी खेळपट्टीवर घेतोय आणि बॉल राईज होते शोल्डर हाईटने यष्टीरक्षकाच्या हातात. स्टेप आउट झाले पुन्हा एकदा. यावेळेस पवित्र चांगला होता, पण मात्र उमेश वाघला ओळखणं खरं तर खूप कठीण आहे आणि त्या ठिकाणी कुठेतरी अभ्यास कमी पडतोय. तो म्हणजेच न्यू गोल्डन पोसरीचा. आतापर्यंत 5 बॉल्स विकून झालेले आहेत, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत उमेश वाघचं. शेवटचा बॉल असेल आणि एका बॉलमध्ये 56 धावांची गरज. उमेश वाघ राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकताय विशाल भोईर. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल गोज इन लॉंग ऑन बाउंड्री लाईन. फिल्डर सँड अँड बॅटर बॅक टू डग आउट. आणि अशा पद्धतीने 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 गडी बाद 40 धावा आणि विजयी होतोय तो म्हणजेच RK मोरवा, राधाकृष्ण मोरवा. तुम्हाला रविवारी सकाळी 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे, तर आपण मैदान सोडू शकता.